91 ग्राम और 358 ग्राम में सूखने के बाद 100 ग्राम निकाल लीजिए, 258 ग्राम आता है। 258 ग्राम इंटू 32,000 ये वाला है एवरेज, तो कितना उपज हो जाएगा? 50 क्विंटल हो जाएगा, 50 क्विंटल। और डबल मुनाफा क्या है? ये लास्ट तक ग्रीन, अभी तो कटने के लिए तैयार है, अभी देखो ग्रीन है। ये एवरेज लेके जाइए 18 रहता है एवरेज, 20 कहीं 22, लेकिन अब एवरेज चलता है 18। और दाने का जो है ना, अभी निकाल के बताया था आपके हाथ में, ये कैप्सूल तरीका दाना है, राउंड दाना वाला नहीं है। ये कैप्सूल तरीका दाना है तो इसकी वेट ज़्यादा आ जाएगा, इसका लॉन्ग देखो और इसकी वेट जो है ना ज़्यादा आ जाएगा। हाँ, कैप्सूल जैसे। नमस्कार, सध्या मका पिकाचं हार्वेस्टिंग त्या ठिकाणी सुरू आहे आणि मका पिकामध्ये आता शेतकरी राजा बळीराजा त्या ठिकाणी एकरी 50 ते 60 क्विंटल उत्पादन त्या ठिकाणी घेतोय। मका पिकामध्ये त्या ठिकाणी मुरघासालाही त्या ठिकाणी महत्त्व प्राप्त झाले, त्यामुळे दुहेरी फायदा शेतकऱ्याला त्या ठिकाणी होतोय। आज मी गंगा कावेरी 3057 या वाहनाच्या प्लॉटमध्ये मल्हारी झाडबुके लक्ष्मी दैवडी तालुका मंगळवेढा येथील हे शेतकरी त्यांनी गंगा कावेरी कंपनीचं GK 3057 हे वाहन त्या ठिकाणी लावले आणि मंडळी ह्या वाहनाचं आता उत्पादन त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे। कॅप्सूलच्या दाण्यासारखं किंवा कॅप्सूलच्या गोळीसारखं एक एक बी या गंगा कावेरी 3057 वाहनाचं आहे, त्यामुळे वजनही त्या ठिकाणी कणसाचं भरपूर आहे। ताट पूर्णपणे त्या ठिकाणी हिरवं आहे, कणीस त्या ठिकाणी काढणीला आलंय पण ताट पूर्णपणे शेवटपर्यंत हिरवं आहे, त्यामुळे मुरघासासाठी हे ताट त्या ठिकाणी जाणार आहे। मल्हारी झाडबुके यांनी इतरही वाहन त्या ठिकाणी मक्याचे घेतात। शेजारी त्यांच्याकडे एक दुसरा कंपनीचा एक प्लॉट आहे, त्या प्लॉटची उंची आणि ह्या प्लॉटची उंची मंडळी अफलातून आहे। मल्हारी झाडबुके किंवा कंपनीचे काही अधिकारी आपण या ठिकाणी उभे, या ठिकाणी आपण पाहू शकता की सर्व अधिकारी आणि शेतकरी उभे, त्यांच्या डोक्याच्याही वर त्या ठिकाणी हा प्लॉट त्या टाटाची त्या ठिकाणी उंची गेली। एवढं जबरदस्त वाहन GK 3057 या गंगा कावेरी कंपनीने बाजारामध्ये आणला, त्याचा फायदा आता शेतकऱ्यांना या ठिकाणी होतोय। माझ्यासोबत मका उत्पादक शेतकरी मल्हारी झाडबुके, कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट अरविंद सर आणि कंपनीचे इतर काही प्रतिनिधी। नेमकं या वाहनाचं वैशिष्ट्य काय आणि शेतकऱ्यांना हा वाहन का परवडतो ही सर्व माहिती आपण यांच्याकडनं जाणून घेत आहोत। नमस्कार। नमस्कार। कोणती मका ही गंगा कावेरी 3057 शेजारी दुसरी कंपनी दुसरी आहे की काय फरक वाटतो दोघात? दोन्ही तर मेन महत्वाचं म्हणजे ह्या गंगा कावेरी 3057 वाहनाला कोस नाही, बर, दुसऱ्या इतर कंपनीला भरपूर कोस आहे। बर, हात जाऊन आलं का सगळं पूर्ण शरीर असं खांजवतं, बर, तसं ह्या गंगा कावेरीला अजिबात काय त्रास नाही, काय नाही। किती प्लॉट आहे सगळं? हा एकराचा प्लॉट आहे। बर, कशी पेरणी केली होती? हा पेरणी 15 इंचावर केली होती, बर, ट्रॅक्टरने पेरली होती। बर, आणि दुष्काळ म्हणजे पाऊस कमीच होता ह्या वर्षी, बर, कमी पाण्यात आणलेला हे प्लॉट आहे। बर, आणि पूर्णपणे मका आता हार्वेस्टिंगला आली तरी बी हिरवीगार आहे। ठिबक वर केली का? हा ड्रिपवर केलेली आहे खाली। बर, मग लहानपणी कसं पाणी होतं सुरुवातीला पेरल्या? सुरुवातीला 1-2 तास पाणी सोडत होतो आम्ही, बर, नंतर थोडं जसं पीक मोठं होत गेलं तसं 2.5 तास 3 तास आणि कणीस तयार व्हायला आल्यानंतर 4 तासावर पाणी आणलं, सगळं ठिबकवर, सगळं ड्रिपवर। लष्करी अळीचं काय अटॅक वगैरे? लष्करी आळी आली होती, बर, पण सुरुवातीला एक स्प्रे टाकल्यानंतर पूर्णपणे आळी संपली। आता ही पेरली म्हणतात तुम्ही मका आहे ना, हा. ट्रॅक्टर साहाय्याने ट्रॅक्टर सगळं बी उगवलं होतं का? हो, संपूर्ण बी उगवलेलं होतं। 1 एकराला किती लागले पिशव्या? आम्हाला 2 बॅगा गेल्या, 2 बॅगा। 2 बॅगा। बर, आता इतर तुमच्याकडे व्हरायटी पण दुसरी आहे, ही व्हरायटी दोघात मग कसं वाढ कुठली जोरात झाली? वाढ गंगा कावेरीची चांगली झालेली बर. आहे, उंची 10-11 फूट आहे बर, आणि कणसे बी भरपूर चांगले आहेत। हा, वळीची संख्या आणि पूर्ण टोकापर्यंत भरलेलं कणीस आहे। बर, बाकीचे इतर वाहनाला थोडं येतं काय कमी जास्त, हा, ह्याला चांगलं आलेलं आहे। बर, त्यामुळे तुम्ही समाधानी? हो, समाधानी भरपूर। नवीन वाहन पहिल्यांदा तुम्ही एक्सेप्ट केलं? आम्ही 10 वर्षात पहिल्यांदा गंगा कावेरी केलेली आहे, पहिल्यांदा। लावताना धाडस झालं होतं का? नाही, धाडच नव्हतं, तरी पण दुकानदारांना जरा सांगितल्यामुळे जरा मग आणि त्याचं व्हिडिओ वगैरे बघितलं होतं आम्ही ह्या कंपनीचं, बर, त्यामुळे आम्ही ती केली होती मका। हा. गंगा कावेरीचे नवीन वाहन आणलंय तुम्ही, काय याचं वैशिष्ट्य? हे नवीन वाहन मागच्या वर्षी लास्ट इयर इंट्रोड्यूस केले इकडे, हाँ, एक 3057 और 3060। हाँ, 3057 3060 में अंतर ये है कि 3060 जो है ना बहुत लंबी जाएगी, हाँ, और उसकी दाने की कलर बहुत नारंगी रहेगी। लेकिन यहाँ पर जो देख रहे हैं आप 3057, हाँ, 3057 में पूरा ठोस भर एकदम पूरा भरपूर पूरा एकदम क्लोज टिप भर फिलिंग है, हाँ, और इसकी पूरा
चारे तक हरियाली काटे तक। अभी ये तैयार है पूरा वन, हाँ, हाँ। लेकिन अभी काटे तो भी ये पूरा ग्रीन है। हाँ। और इसकी महत्वपूर्ण देखिए, इसका जगह देखिए, दो बाजू बाजू में है, हाँ। बस 2-3 सेंटीमीटर है। हाँ, देखो इधर, हाँ, लेकिन फिर भी इसमें देखो कुछ कमी नहीं है। अगर दूसरे वाले का है तो जगह अगर दूर ज्यादा छोड़े, हाँ। बीच के अंतर की जगह, तभी तो मोटा आएगा। इसमें ऐसा कुछ नहीं है। इसमें बिल्कुल 18 से 20 राउंड है और इसमें 40 दाने हैं। और इसका एक एक कंस की जो है ना, एम्प्टी कंस का अगर निकाल दिए तो 91 ग्राम रहेगा। और इसका दाने के अगर वजन देख लिया तो 358 ग्राम रहेगा। इसकी जो दाने हैं, जैसा बोले कैप्सूल जैसा दाने हैं। हाँ। ये लंबी कैप्सूल जैसा टैबलेट रहती है, इसके वजह से इसका वेट बहुत ज्यादा आता है। एका कणसाचं वजन किती भरल तरी? वह वजन 358 ग्राम बर दाने आते हैं। हाँ, 358 ग्राम। हाँ, 358 ग्राम दाने और 90 ग्राम जो है ना इसकी कंसेम्टी शैंक। और 358 ग्राम मध्ये ये अपना 100 ग्राम जो है ना मॉइस्चर निकाल दिए तो 258 ग्राम जो है ना दाने के होते हैं। ऐसे कितना है, 30,000 प्लांट रहता है एक एकड़ में। एक एकड़ में 28 to 32 तक रहता। और उसके इंटू अगर गुना कर दिया ना, 50 क्विंटल पूर्ण आ जाएगा। 50 क्विंटल मका पूर्ण भरते साहेबांचं म्हणणं आहे। आणि आता चारा पण हिरवा राहिलेला आहे। पुढे येतो अजून काय वेगळं वैशिष्ट्य आहे या वाहनाचं? वेगळं म्हणजे कसं आहे, प्रत्येक कणीस हे सारखं भरते। त्यामुळं जेवढं तुम्ही बियाणं टाकाल, समजा आपलं 8 इंच बाय 18 इंच जे आपलं कंपनीचं अंतर असते, त्याप्रमाणे जर प्रत्येक शेतकऱ्यांनी करायला गेलं, 1-2 ते 4 किलो बियाणं जास्त वापरलं तरी आत्ता जे प्लॉट उभा आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला 10 ते 12 क्विंटल उत्पन्न जास्त येऊ शकतं। की ते फक्त लागवडीमध्ये काळजी घेतली, त्याच्यामध्ये पेरणी करताना, आणि बियाणं जर प्रत्येक बियाणं 8 इंचावर 8 ते 10 इंचावर पडलं तरी जवळजवळ त्यामध्ये 10 ते 20% उत्पन्न शेतकऱ्याला वाढणार आहे। तेवढी प्रत्येक शेतकऱ्याने काळजी घेणं महत्त्वाचं आहे। आणि हा वाण जो आहे तो प्रत्येक कणीस 200 ग्रॅमच्या पुढे दाणे देऊन जाणार आहे। आणि प्रत्येक ताट हे खालच्या शेवटच्या पानापासून ते टोकाच्या पानापर्यंत हिरवं राहतंय। त्यामुळे त्याचा कडबा कुट्टी आपल्याकडे असेल किंवा मुरघास करणार असेल तर खरीपमध्ये 90 दिवस झाल्यानंतर कणीस काढून घेऊन आपल्याला आपल्या जनावरांसाठी दुधाचा दर चांगला आहे, त्याचा मुरघास करण्यासाठी किंवा हिरवा चारा करण्यासाठी हा डबल फायदा देणारा वाण कंपनीनं 3057 गंगा कावेरीचा वाण कंपनीनं आता बाजारात मक्याची बारमाही लागवड व्हायला लागली, मग चांगली लागवडची पद्धत कोणती सध्या? चांगली लागवडीची पद्धत सध्या शेतकऱ्यांना वेळ नाही, क्षेत्र वाढलेलं आहे, तरी ट्रॅक्टरनं जी पेरणी करतात ना, तर त्याच्यासोबत सुरुवातीला लागणारं नत्र, स्फुरद, पालाश ही जी अन्नद्रव्य आहेत ते सोबत देऊ शकतो आपण। आणि समान अंतरावर त्याची पेरणी करू शकतो। त्यामुळे उत्पन्न आम्ही जे सांगतो त्या पद्धतीने जर पेरणी केली तरी उत्पन्न हे 10 ते 20% वाढू शकतं। की फक्त आपण यांत्रिकीकरण झाल्यामुळं ते शेतकऱ्यांनी त्या ट्रॅक्टरनं जी पेरणी केली जाते त्याप्रमाणे जर पेरणी केली तर 10 ते 20% उत्पन्न यांत्रिकीकरणामुळे वाढू शकतं। आणि योग्य अंतर ठेवण्यासाठी त्याचा पुरेपूर फायदा होऊ शकतो। आता इथं तर ठिबक सिंचनाचा वापर केला आहे, मग मक्याला पाणी कसं भरपूर लागतं का? मक्याला सर जसं किरळी पडली, आता ह्या ठिकाणी ही जी किरळी पडलेली, तर ज्यावेळेस त्याचे अन्न द्रव्य घेण्याची क्षमता वाढायला सुरुवात झाली त्यावेळेस ते पाणी भरपूर लागणार आहे। कमीत कमी आठवड्यातून जर तुम्ही ड्रिप असेल तर कमीत कमी मिनिमम 2.5 ते 3 तास तर पाणी लागणार आहे। त्यावेळेस पूर्ण दाणे टोकापर्यंत त्याचे भरलेले असणार आणि अपेक्षित उत्पन्न जे आपण विचार करणार आहोत त्यापेक्षा अपेक्षित उत्पन्न आपल्याला जास्त भेटणार आहे। आणि ड्रिपवर मका करणं फार गरजेचं आहे। भविष्यात जर बघायला गेलं, आज आपण बघतो आज आवर्षण परिस्थिती आहे, आवर्षण परिस्थिती असल्यामुळं आपल्याला ड्रिपवर मका करणं गरजेचं आहे। कारण आपण पूर्ण साराला पाणी तर देऊ शकत नाही, पण ड्रिपनं तास 2 तासात तुमची 60% पाण्याची सुद्धा बचत होते आणि जितकं पिकाला पाणी पाहिजे तितकं सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला देता येईल। पण आता जर बघायला गेलं क्षेत्र वाढल्यामुळं पण प्रत्येक शेतकऱ्याकडे तर ड्रिप नाही आहे, पण काळाची गरज आहे की प्रत्येक शेतकऱ्याने जर ड्रिपवर मका केली तर निश्चित 50 नाही, सरनं सांगितल्याप्रमाणे 50 नाही तर मला वाटतं ह्या व्हरायटीमध्ये इतकी कॅपॅसिटी आहे की कमीत कमी 60 क्विंटलपर्यंत आरामशीर व्हरायटी ॲव्हरेज त्या ठिकाणी ड्रिपवर सुद्धा देऊ शकेल।
ट्रिपवर मका करायला तुम्ही केली, लोक रस्त्यावरचा प्लॉट आहे, लोक बघत असतील त्यावेळेस लोकांनी काय एड्यात काढलं का काय म्हणले लोक? नाही सुधारित शेतकरी आहे म्हणले हां. आणि ड्रिप काढायची गरज आहे सरांनी सांगितलं त्यासारखं. काही जणांना करायची इच्छा होती, पाऊस नसल्यामुळे पाणी नसल्यामुळे त्यांनी ती ड्रिप केलं नाही. आपल्याकडे थोडं शेततळं वगैरे असल्यामुळे आपण ती ड्रिप केलं. ड्रिप केल्यामुळं मकाचं रोप पीक चांगलं आलं, त्याच्यामुळे पाणी व्यवस्थित डायरेक्ट मुळीला मिळाल्यामुळं मकाचं पीक पण चांगलं आलेलं आता लोक बघायला येतात, काय वाटतंय? आहे. एक नंबर. ड्रीपची शेती परवडली का मका शेती? हो, पाण्याची बचत पण झाली आहे आणि कष्ट 50% कमी झालं. कमी झालं? कष्ट कमी झालं. बरं. 8-9 तास एका प्लॉटला भरायला म्हणजे दार धरायला लागतात आणि पूर्ण खडकाळ जमीन असल्यामुळे मोकळं पाणी पुढे सरत नव्हतं. बर. ड्रिपने 1-4 तासात पूर्ण एकराचा प्लॉट कव्हर होतो. आता साहेब मका 90 दिवसामध्ये येणार वाण आहे, मग खतांचं नियोजन कसं असतं? कारण शेतकरी आमचा साधा असतो, तो पारंपरिक पद्धतीने खत त्या ठिकाणी टाकतो. आपण कसं त्याला सांगतात काय आता कसं आहे माहिती आहे का, सुरुवातीला आपण लहान बाळाला जसं दूध हे पूर्ण अन्न आहे म्हणतो, तसं मका अगर कुठलंही पीक केलं तुम्ही तर त्याला पूर्ण अन्न देणं महत्वाचं आहे. त्याच्यासाठी नत्र, स्फुरद, पालाश ही सुरुवातीला देणं आवश्यक आहे. नंतरच्या 1 ते 1.5 महिन्याच्या काळामध्ये स्फुरद अन्नद्रव्य म्हणजे सुपर फॉस्फेट वगैरे हे वापरणं महत्वाचं आहे. आणि शेवटचे दाणं भरतेत त्यावेळी दाणामध्ये वजन यायला पाहिजे, ह्यावेळी पालाश या अन्नद्रव्याची गरज आहे, म्हणजे पोटॅशची गरज आहे. तर ह्या 3 प्रकारे जर त्याला वेळेवर अन्नद्रव्य दिली तरी त्याचं पूर्ण पोषण होतं, पूर्ण वाढ चांगली होते, दाणे चांगले भरतात, चांगलं वजन येतं आणि त्यामुळे उत्पन्न वाढतं आणि शेवटपर्यंत जे हिरवं राहण्याची कॅपॅसिटी आहे ते पण हिरवं राहू शकतं. तुम्हाला किती खर्च आला खतांचा? आम्ही काहीच खर्च केला नाही प्लॉटला. कसं काय? पहिलं डाळिंबाची बाग होती आमची. नाही ते नका सांगू, ते उलट होऊन जाईल सर. ये अंदर ले ये तो और अच्छा रहेगा थोड़ा. नाही जरा मी बॅकग्राऊंड आ रहा ना. आता शेतकरी या भागात वेगळं वाण होतं, तुम्ही आता वाण विकसित केला, लोकांची प्रतिसाद तुम्हाला वाढतोय, कशामुळे वाढतोय? उत्पन्न मिळते का मुरघासासाठी चांगली म्हणून? सर कसं माहिती आहे का, शेतकऱ्यांना उत्पन्न पाहिजे असतं आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी गाई म्हशी जर्सी आहेत, म्हणजे त्यांचा जोडधंदा उत्पन्न दुधात सुद्धा आहे. मग त्यांना उत्पन्न सुद्धा पाहिजे आणि चारा सुद्धा पाहिजे सकस. त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांनी इतका ट्रस्ट केला ह्या व्हरायटीवर की जर बघायला गेलं तर हाईट तुमची आज ते 10 ते 11-12 फूट पर्यंत आहे. पण याच्यात मी अजून ऍड करू शकतो की शेतकरी या भागातला डाळिंब विकसित करणारा शेतकरी आहे, द्राक्ष विकसित करणारा शेतकरी आहे. जर शेतकऱ्यांनी याला जर एक जीएची फवारणी दिली, जर त्यांना अपेक्षित चारा पाहिजे असेल चांगला अजून हायटेड, जर जीएची एक जर फवारणी दिली तर निश्चित या ठिकाणी या पेऱ्यातलं अंतर, हे जे पेरा आहे आता हे जर पेऱ्यातलं अंतर बघायला गेलं आपण तर कमीत कमी 1 येत आहे. बरोबर आहे. जर जीए फवारला, जर चारा पाहिजे असेल बरोबर तर 15 इंचावर जाईल आणि त्यांची चाऱ्याची जी अधिकची गरज आहे, जर आता शेतकऱ्याला जर आता ह्या पद्धतीने केला तर कमीत कमी 30 टन चारा निघतो. जर आपण एखादी जिब्रिलिक ॲसिडची जर फवारणी केली शेतकऱ्यांनी तर कमीत कमी याची हाईट 16 फूट तर निश्चित जाईल आणि 30 टनाच्या ऐवजी मुरघास त्यांना 35 टनापर्यंत जाईल. म्हणून आणि उत्पन्न सुद्धा वाढणार. जिब्रिलिक ॲसिडमुळे उत्पन्न सुद्धा वाढणार. शेतकरी खत सगळं देतो, पण फक्त राईट टाइम राईट ॲप्लिकेशन पाहिजे. राईट टाइम राईट ॲप्लिकेशनचं योग्य वेळी योग्य खताची मात्रा जर दिली तर त्या ठिकाणी तुम्हाला निश्चित शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फायदा होणार आहे. म्हणून येणाऱ्या हंगामामध्ये जर शेतकरी प्रगतशील आहेच पण थोडं काळजीपूर्वक जर केलं तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी निश्चित हे 30-57 वाण आहे तर ॲव्हरेज देणार आहे. पण अजून थोडं टेक्निक वापरलं तर त्या ठिकाणी त्यांना अजून सुद्धा मुरघास होईल आणि अजून यील्ड जास्त प्रकारे. हे कुठल्याही हंगामात चालते का ही वाण? कोणत्याही हंगामात, रब्बी किंवा कुठल्याही हंगामात? नाही, खरीप मध्ये जास्त, रबी मध्ये डिपेंड्स ऑन पाणी अवेलेबिलिटी. 2 सीझन मध्ये हंगाम होणार होते. सर आता खरीप मध्ये काय होतं, याचा कालावधी 90 दिवसाचा आणि रब्बी मध्ये काय होतो 10 दिवसांनी वाढतो. म्हणजे थंडी असते रब्बीमध्ये, त्यामुळे 10 दिवसांनी तो कालावधी वाढतो. रब्बी आणि खरीप ह्या दोन्ही हंगामात हा वाण निश्चित चालतो. आता चांगलं उत्पन्न मिळालंय, मग लागवड वाढवणार का पुढे आता? हो. बर. आता लागवड वाढवणार आहे गंगा कावेरी 30-57. आणि ठिबक केल्यामुळे समाधान आहे. हो. तर मंडळी, आपण पाहिलं असेल गंगा कावेरी कंपनीचं 30-57 वाण की नावाच्या तरुण शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी फुलवलंय. आणि विशेष मंडळी म्हणजे या भागात दुष्काळी पट्टा आहे, ठिबकवर या ठिकाणी मक्याचं वाण फुलवलंय आणि ठिबकवर वाण फुलवत असताना सुद्धा झारबुके यांना या ठिकाणी एकरी 50 ते 60 क्विंटल उत्पादन या ठिकाणी मिळणार आहे. हे 30-57 वाणाचे वैशिष्ट्य आहे. कंपनीचे काही अधिकारी आपल्यासोबत होते, शेतकरी या ठिकाणी होते, त्यांनी सगळ्यांनी सांगितलं
कंपनी किंवा दुकानदार जे बियाणं देतात आणि दुकानदार मंडळी ज्याप्रमाणे खत फवारणी करा म्हणतात, खत औषधांची फवारणी, त्याप्रमाणे जर शेतकऱ्याने त्याप्रमाणे टेक्निक वापरलं तर नक्कीच शेतकऱ्याला 90 दिवसामध्ये लाखो रुपयाचं उत्पन्न मका पिकातून मिळू शकतं. ऊस शेती, डाळिंब शेतीपेक्षाही सध्या लई भारी मका शेती हे शेतकरी या ठिकाणी अभिमानाने म्हणत आहे. कारण चांगलं वाण गंगा कावेरी कंपनीचं या शेतकऱ्यांच्या हातामध्ये लागले. ते वाण म्हणजे 3057 हे वाण. मंडळी, असेच नवनवीन व्हिडिओ, अशाच नवनवीन यशोगाथा आपल्याला रोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.